श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो. म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत दररोज ही एक सेवा करायची आहे. आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावर भरभरून प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणाऱ्या अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. समस्या म्हणजे काय? तर समस्या म्हणजे घरामध्ये वारंवार आजारपण येतं, अचानक पैशाची टंचाई निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहत नाही, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, कलह होतो, आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात. जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांकरता सेवा, दान, धर्म हे करायचं आहे. असं म्हटलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले पितृ ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा, कोणते दान हे करत आहेत. पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला सूर्यदेवाला अर्घ हा अर्पण करायचा आहे. आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आणि सूर्याला अर्घ देताना ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत करत जल हे अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती मिळते. तसेच आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून आपल्या घरामध्ये हांडा, कळशी जे पण आपण पाणी भरतो ते कधीही रिकामे ठेवायचं नाही, ते भरून ठेवायचं असतं. कारण जिथे आपल्या घरामध्ये पाण्याचा साठा असतो तिथे आपल्या पितरांचा वास असतो आणि जर आपण पितृपक्षामध्ये तिथे पाणी भरून ठेवलं तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात.
हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्तीही होत असते आणि गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. म्हणूनच आपल्याला आवर्जून या पितृपक्षाच्या 15 दिवसाचे जे कालावधी आहे ह्यामध्ये आवर्जून गोसेवा ही करायची आहे. कारण असं म्हटलं जातं आपले पित्र ह्या भूतलावर कावळा, कुत्रा, गाय ह्या स्वरूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहे. आणि जर आपण ही गोसेवा केली तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत. तर ह्याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली पोळी म्हणजे तुम्ही भाकरी बनवत असतील, चपाती बनवत असतील तर ती सगळ्यात पहिली जी चपाती किंवा भाकरी आहे ती आपल्याला गाईकरता बनवायची आहे. त्या भाकरीमध्ये जेव्हा तुम्ही कणिक मळणार असतील तेव्हा आवर्जून त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांकरता समर्पित असतात. तसेच ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूपसुद्धा लावायचं. तूप लावून गाईला पोळी खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा खडा जो आहे गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे. असा हा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. आता ही पोळी त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी आणि आरतीचं ताट घेऊन जायचं आपल्याला गायीजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये किंवा गोशालेमध्ये जाऊन किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणारच आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिची आरती ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पोळी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं ती पोळी जी आहे गाईला खायला द्यायची. गाईला पोळी खायला देताना तुम्हाला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा निरंतर जप करत करत गाईला ही पोळी खायला द्यायची आहे. त्यानंतर आवर्जून आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारून घ्यायच्यात. प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला गायीला नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर तिच्या पायाखालची थोडीशी माती उचलून आपल्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावून घ्यायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर गोमातेला आपल्याला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची. आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. पितृपक्षामध्ये ही गोसेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देत असतात. म्हणूनच तुम्हाला संपूर्ण पितृपक्षामध्ये आवर्जून ही गोसेवा करायची. आता तुम्हाला दररोज ही सेवा करणं शक्य झालं नाही तर किमान एकदा तरी पितृपक्षामध्ये आवर्जून तुम्हाला ही गोसेवा जी आहे ती करायची. नक्की करा. तुमचं 7 पिढ्यांचा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.